BSTची ही वाताहत झालेली आहे। मुंबईच्या जनतेला सेवा मिळत नाहीये, याला सर्वस्वी जबाबदार जर असेल तर शिवसेना असेल। यांना पगार वेळेवर मिळत नाहीये, बोनस वेळेवर मिळत नाहीये। आज शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेला त्यांच्याच कमिटीने हे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणलेल्या आहे। त्यांच्या जागेवर हे मराठी लोक आपले BSTत आले असते। BSTच्या संदर्भात जर सांगितलं तर बेस्ट वर्कर्स युनियनच्या माध्यमातून माननीय शशांकराव साहेबांनी 3337 बस गाड्या ह्या BSTच्या मालकीच्या असावं, परंतु या BSTच्या उपक्रमामध्ये महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना, स्टँडिंग कमिटी त्यांची असताना सुद्धा त्यांनी या 3337 बस गाड्या घेतल्या नाही। त्यामुळे आज BSTची ही वाताहत झालेली आहे। मुंबईच्या जनतेला सेवा मिळत नाहीये, याला सर्वस्वी जबाबदार जर असेल तर शिवसेना असेल। कारण त्यांनी जर त्यावेळेला सत्ता असताना जर 3337 बस गाड्या घेतल्या असत्या तर आज या मुंबईच्या जनतेची अजिबात हाल झाली नसती। कारण आज BSTमधून सेवानिवृत्त होणारा कर्मचारी भरपूर स्टाफ आहे, त्यांच्या जागेवर हे मराठी लोक आपले BSTत आले असते, म्हणजे वेटलिस्टच्या गाड्या आणायची गरज लागली नसती। ज्या वेळेस हा MOU झाला, सगळं काय झालं, 2.5 वर्ष माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तोपर्यंत एकच शिवसेना होती, तोपर्यंत विभागलेली नव्हती। त्यामुळे उभाटाचा वगैरे प्रश्न नाही, एकच शिवसेना होती आणि सगळे नेते त्यांच्यात सामील होते। सर, जे कॉन्ट्रॅक्ट बसेस आहेत हे कोणत्या कंपनीचे आहे? खाजगी कंपनी आहेत काय? ही डागा म्हणून हा खाजगी कॉन्ट्रॅक्टर आहे। त्यांच्या जवळजवळ 7-8 डेपोमध्ये 9 डेपोमध्ये त्यांच्या गाड्या चालतात। जवळजवळ 6 डेपोमध्ये 6 ते 7 डेपोमध्ये मातेश्वरीच्या चालतात। स्विच कंपनीच्या काही गाड्या आहे त्या कोलाबा डेपोमध्ये चालत आहेत आणि ऑलेट्रा कंपनीच्या गाड्या आहे त्याही कॉन्ट्रॅक्टच्याच गाड्या आहेत। त्या काही कुर्ला डेपो आहे, काही ऑदर इतरत्र डेपो आहे, त्या डेपोंमध्ये त्या गाड्या चालत आहेत। ज्या वेळेला BSTमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेला त्यांच्याच कमिटीने हे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणलेल्या आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणून माननीय आदित्य ठाकरे साहेब यांनीच कोलाब्याला उद्घाटन केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या आणून। त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट जे आणलं हे शिवसेनेच्याच राज्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांचे 2 गट झाले वगैरे वगैरे, त्याच्याशी काय आम्हाला देणं घेणं नाही, परंतु आमच्या BSTच्या कर्मचाऱ्यांना तर आज त्रास जो होतोय तो शिवसेनेमुळे होतोय। आमची प्रमुख मागणी आहे समान कामाला समान दाम। आज BSTच्या या वेटलिस्टमध्ये यांचे कॉन्ट्रॅक्टर यांना दाखवतात 20, 22, 25 हजाराचा आमिष, परंतु प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांच्या हातात पगार येतो 17,000, 18,000। हा एक भाग आहे। BSTच्या नियमाप्रमाणे जर नवीन कर्मचारी भरती झाला तर त्याला किमान 32 ते 35 हजार रुपये पगार मिळू शकतो। हा एक समान काम समान दाम ही एक गोष्ट झाली। इतर ज्या गोष्टी आहे यांच्या डिफेक्ट गाड्यांच्या संदर्भात असेल, 12-12 तास यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या जात नाही, डिफेक्ट गाड्या जात नाही, यांच्या प्रवाशांची मुंबईच्या जनतेची हाल होते। त्याच्यानंतर या कामगारांना जे शेड्यूल असतं ड्युटीचं, त्या शेड्यूलमध्ये फार मोठी तफावत असते। या BSTच्या उपक्रमामधून सेवानिवृत्त झालेलेच अधिकारी तिथे अधिकारी म्हणून काम करत आहेत, परंतु ते तिथे विनाकारण या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं काम करत आहेत, यांना लुटण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे या कामगारांच्यावरती फार मोठा अन्याय होतो। यांच्याकडून OTच्या संदर्भात सुद्धा यांना 8-8 तास यांची ड्युटी करून नियमाप्रमाणे OTला गॅप ठेवला गेला पाहिजे, तो गॅप ठेवत नाही आहे। हे लोक OT देतात, त्यामुळे ही कॉन्ट्रॅक्टची गाडी असते परंतु BSTचं नाव खराब होतं अपघात जर झाला तर। त्यामुळे या आशिया खंडामध्ये बेस्टचं नाव होतं आणि त्याचं नाव खराब होऊ नये ही दक्षता घेतली पाहिजे। त्यानंतर यांच्याकडे यांना पगार वेळेवर मिळत नाही आहे, बोनस वेळेवर मिळत नाही आहे। आज डागासारखी कंपनी आहे, त्यांनी कुठेही बोनसच्या संदर्भात आम्ही युनियनच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे,
परंतु त्यांनी आमच्याकडे कुठल्याही बाबतीत आजपर्यंत त्यांचा संदेश आलेला नाही आहे. यापुढे आम्ही त्यांच्याशी फोनवरती चर्चा करून बोलणार.